ठाकरे गटाच्या संपर्क कार्यालयावर जेसीबी, नाशिक महापालिकेची कारवाई. मनपाची जागा नसताना कारवाई का? कार्यकर्ते संतापले. बोरी सावंत शिवारात भरधाव दुचाकीच्या धडकेने वारकरी गंभीर जखमी. उपचारासाठी औंढा नागनाथ ग्रामीण रुग्णालयात हलवले. श्रीरामपूरसह बेलापुरात भरला वैष्णवांचा मेळा. सेवेसाठी भाविक दिमतीला. संत निवृत्तीनाथ महाराजांच्या दिंडीचे स्वागत. शेततळ्याचे अनुदान मंजूर करण्यासाठी पैशांची मागणी. कृषी मंडळ अधिकाऱ्यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केली कारवाई. गुन्हा दाखल. पहिले उभे रिंगण 8 जुलै रोजी चांदोबाचा लिंब येथे होणार. विठू नामाचा गजर करत राज्यातील लाखो विठ्ठल भक्त आळंदीत दाखल. अल्पवयीन मुलाने कारने कारला दिली धडक. गाडीची तोडफोड करून दुसऱ्या चालकाला मारहाण केली. कल्याणमधील घटना. कुर्ला डेअरीची जमीन देण्याचा GR त्वरित रद्द करा. खासदार वर्षा गायकवाड यांची मागणी. पंतप्रधान मोदी व मुख्यमंत्र्यांना पोस्टकार्ड पाठवणार. पासपोर्ट भ्रष्टाचार प्रकरणात मोठी कारवाई. मुंबई नाशिकमध्ये 33 ठिकाणी CBI कडून छापेमारी. पासपोर्ट अधिकाऱ्यांसह दलालांवर गुन्हे दाखल. पुण्यातील वारीत शासनातर्फे कौशल्य विकास दिंडीचे आयोजन. हायब्रिड कार बनते पहिली पसंती. चार्जिंगचे टेन्शन नाही. मायलेज इंधन कारपेक्षा जास्त, पण मेंटेनन्स जरा जास्त आहे. फडणवीस मुनगंटीवार यांचे वाढदिवस तिथीनुसार साजरे करणार का? मुद्दामून तिथीनुसार शिवजयंती आग्रह. जितेंद्र आव्हाड यांचा आरोप. आता दिव्यांगांना 5 तारखेला मिळणार योजनांचे पैसे. बच्चू कडू यांचा पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशन नंतर अजित पवार यांचे निर्देश. सरकारचे आयुष्य केवळ 2.5 महिन्याचे. त्यांच्या आश्वासनानंतर विश्वास कसा ठेवायचा? शरद पवार गटाच्या जयंत पाटलांचा सरकारला सवाल. शरद पवारांनी मांडले विधानसभेचे गणित. लोकसभेला राज्यातील 155 सभा मतदारसंघात BJP पराभूत. इथे सत्तांतर होणारच. महाराष्ट्र जातीपातीत अडकला, त्यामधून मी त्याला बाहेर काढेन. राज ठाकरेंचे विश्वास. अमेरिकेत मराठी मंडळाच्या अधिवेशनात दिली मुलाखत. केजरीवाल यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी. तिहार तुरुंगात राहणार. दारू धोरण प्रकरणी CBIने 3 दिवसापूर्वी केली होती अटक. पक्षविरोधी कार्य भोवले. बीडचे जिल्हा प्रमुख पुंडलिक खांडे यांची शिवसेनेतून हकालपट्टी. ऑडिओ क्लिप झाली होती व्हायरल. भारताने दक्षिण आफ्रिकेचा 7 धावांनी पराभव केला. ट्रॉफीसाठीची 17 वर्षांची प्रतीक्षा संपली. विठू नामाच्या गजरात आळंदी दुमदुमली. संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचे प्रस्थान. मुख्यमंत्र्यांसह हजारो वारकरी विठू नामात तल्लीन. महिलांच्या कसोटीत भारताची सर्वात मोठी सांघिक धावसंख्या. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळला जात असलेल्या दुसऱ्या दिवशी डाव 603 धावांवर घोषित.